दिल्लीतील जंतर मंतरवर काल रात्री काही वेळ गदारोळ, पोलीस आणि आंदोलक पुन्हा आमने-सामने, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, सध्या तणावपूर्ण शांतता. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 26वा दिवस, आंदोलकांवर कोणतीही कारवाई न करण्याचं आश्वासन दिल्यास उपोषण सोडणार, वांगचुक यांची माहिती. तर उपोषण मागे घेण्यासाठी विरोधकांचं वांगचुक यांना पत्र. गेल्या 10 वर्षात 152 पेपर फुटले तरी कुणालाही शिक्षा नाही, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. तर केंद्रशासित राज्यातील पेपर फुटीवर राहुल गांधी का बोलत नाहीत, भाजपचा सवाल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि लाठीचार्जबाबत काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी ठाकरे बंधूंचा एल्गार, उद्या ज्युनियर ठाकरेंची तिरंगा रॅली. तर 26 जुलैला उद्धव आणि राज ठाकरेंचा संयुक्त मोर्चा. वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक, बंदला डाव्या पक्षांचा पाठिंबा, कामगार व्यापारी संघटनांशी बोलणं सुरू, प्रकाश आंबेडकर यांची माहिती. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा पाठिंबा, अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर करणार मौन आंदोलन. तरुणांच्या आंदोलनाला अभिनेता सलमान खानचा पाठिंबा, लाठीचार्जबाबत दबंग खाननं व्यक्त केलं दुःख. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 4था दिवस, तरुणांच्या आंदोलनाबाबत विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर आज कामकाज होणार का याकडे लक्ष. बारामतीच्या नटराज कला दालनात दिवंगत अजित पवारांचा पूर्णाकृती पुतळा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुतळ्याचं आज लोकार्पण. राज्यामध्ये पुन्हा पावसाचं थैमान, कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात येलो अलर्ट, तर पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट. राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा. शेवटच्या क्षणी राईड रद्द करणाऱ्या चालकांना दणका, मुंबई महानगरात राईड रद्द केल्यास 5 पट दंड, रक्कम थेट प्रवाशांच्या खात्यात जमा होणार.